6:45 वाजलेत संध्याकाळचे आणि आत्ता आम्ही पोचतोय बघा इथं मिसळवाडीत. इथं सगळी ती त्यांच्या घरातली गावातली सगळी इथं मंडळी आत्ता जमा झाली होती आणि आत्ता आम्ही हे योगेशचं घर आहे इथे थांबणार आहे आता. हे आहे आमच्या योगेशचं घर आणि इथे आज आम्ही मुक्काम करणार आहे. योगेशच्या गावाला मी पहिल्यांदाच आलोय. खूप छान घर आहे. अगदी गावाकडे काय पाहिजे अजून. आम्ही जे जेवण बनवणार आहे ना ते या चुलीवर जेवण बनवणार आहे. काय डॉगेश भाई टाक. नमस्कार. आज आपण तुम्हाला घेऊन आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम आणि निसर्गरम्य गावात. हे आहे मिसळवाडी गाव. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेलं हे गाव डोंगर दऱ्यांच्या मधोमध सुमारे 600 फूट खोलीत वसलेलं हे गाव आहे. या गावच्या चारही बाजूनी उंच डोंगर रांगा आणि मध्ये वसलेलं हे शांत सुंदर गाव खरंच निसर्गाची एक अप्रतिम कलाकृतीच आहे ना. हा जो तुम्ही समोर कच्चा रस्ता पाहताय तो 1 वर्षापूर्वी झालेला हा रस्ता आहे. त्याआधी लोक या डोंगरदऱ्यातून पायवाटेने पायपीट करत असत. पावसाळ्यात तर मिसळवाडीचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. हिरवीगार शेती, धबधबे आणि ढगांमध्ये हरवलेलं मिसळवाडी गाव. या गावाला जो नैसर्गिक वारसा लाभला आहे तो म्हणजे समोर दिसणारा छत्रपती शिवाजी महाराज जलसागर कोयना. हे आहे योगेश मिसाळ यांचं घर. या घरात आज आम्ही मुक्काम करणार आहे. काय डॉगेश भाई आमचं आजचं रात्रीचं जेवण बनवण्यासाठी आजीने आम्हाला खूप मदत केली. अशा प्रकारे आम्ही चुलीवरचं असं सुंदर जेवण बनवलं. आता घरी कुणीच नाही. आता मी एकलीच. आता काय करू. हिताच असं तसंच टाकलं आणि वरती माणसं वर वगैरे मग माणसाने ते खाटवर नेलं आणि मग बाटलीची गाडी बोलवली मग सातारला नेलं. अशा प्रकारे आमचं जेवण झालं आणि रात्रीच्या गप्पा सुरू झाल्या. म्हणलं ना. रात्रीच्या शांत आणि अशा थंड वातावरणात आम्ही झोपी गेलो. सकाळी उठून हे दृश्य पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. मिसळवाडीतील आजचा आमचा दुसरा दिवस. शुभ सकाळ. छानपैकी सकाळ होती आजची आमची. सकाळी कोंबड्यानं बांग दिली आणि मग आम्ही सगळेजण उठलोय, फ्रेश होतोय. हे आहे आमच्या मित्राचं घर. हो हो. आमचा एक मेंबर अजून झोपला आहे. हे जे पूर्ण घर आहे ना हे सगळं मातीचं आहे बघा बरं का. उठ की रे, अजून झोपलायस. कसलं भारी आहे बघा. इकडं असं या बाजूला आलं डोंगर, इकडे बघितलं डोंगर. या गावचं जे आहे ना तिन्ही बाजूनी डोंगर आहेत. अशी या गावची भौगोलिक परिस्थिती आहे. काळातील जी घरं आहेत ना त्या घरांना सर्रास असं आहे बघा. हे कशासाठी असेल मला कमेंट करून सांगा बरं. आहा, पक्ष्यांचा सकाळ सकाळी किलबिलाट. आजीने हाक मारल्या. बहुतेक चहा झालेला आहे. होय, मस्त असं आता चुलीवर बनवलेला आम्ही आता कोरा चहा पिणार आहे.
खाली बसू. मी आता निघालोय फेरफटका मारायला. इकडे आपल्या खालच्या बाजूला गेलं की कोयनेचं बॅक वॉटर आहे. जरा म्हणलं आलोय तर कोयनामाईचं दर्शन घेऊन येऊया. ती दुसरी होती, अजून एक आली होती कोणतरी. घरापासून साधारण 15 मिनिटे पुढे चालत आल्यानंतर अशा प्रकारे आम्ही कोयना नदीकाठी पोहोचलो आणि इथला सुंदर नजारा पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. एवढ्या सुंदर ठिकाणी आलो आहे आणि फोटो काढणार नाही असं होईल का? इथे आल्यानंतर आम्हाला फोटो काढण्याचा मोह आवरलाच नाही. हे जे झाड बघताय ना ते अर्ध पाण्याखाली असतं बरं का. छान असं कोयनामाईचं सकाळी सकाळी दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घराकडे निघालो. घराकडे जात असताना आम्हाला ही वाटेत गुरे भेटली. मी आता आहे मिसळवाडीत. मिसळवाडीतील जी खालची वाडी आहे तिथे आहे ना, फक्त ही 2च घरं आत्ता सद्यस्थितीत चालू आहेत. त्याच्या मागे एक घर आहे. असं एकूण 3 घरं आहेत फक्त इथं. बाकी 3 घरामध्ये एक 4 लोक राहतात फक्त. आणि तुम्ही इथून जर या बाजूला पाहिलं तर सगळा डोंगरच आहे. नमस्ते मामा. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी आता मिसळवाडीतील ही जी खालचं आवाड आहे तिथं आहे आणि हे काका आपल्याला भेटलेत. काका नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव कसं? लक्ष्मण नारायण मिसाळ. आणि मला एक सांगा, हे जे गाव आता आहे मिसळवाडी, हे पहिल्यापासूनच इथं आहे की पहिल्यापासून नदीकडे वगैरे काय होतं? नाही, तसं काही नाही ना. पहिल्यापासून आता इथे आजूबाजूला बघितलं तर सगळा डोंगरच आहे. कडा आहे. आणि हा रस्ता हा कधी झालाय? रस्ता गेल्या वर्षी झाला. आणि त्याआधी रस्ता नव्हता. नव्हता. बरं, मग त्याआधी कसं काय इथलं जीवन चालायचं? पायानं. म्हणजे काय वाहतूक झाली तरी पायानं इकवलं बिलं. आम्ही लहानशी आणली तर काही नाही चिपडून. अच्छा, लॉन्च म्हणजे तेव्हा तुम्ही ये जा करण्यासाठी अच्छा लॉन्च होती. गव्हर्नमेंटच्या आमदारांना सोडली. अच्छा, मग ती लॉन्च काय बंद केली का? आता कुठं चालू, गावच नाही तर आतमध्ये. होय होय, तेव्हा बरोबर धरणाच्या आतमध्ये जी काही गावं होती त्यांना ने आण करण्यासाठी लॉन्च होती एक गव्हर्नमेंटची. आता आतल्या गावांचं होतं आम्हाला पहिला. आता म्हणजे आतल्या गावांचं जे पुनर्वसन झालं त्यामुळं लॉन्च वगैरे काही बंदच सगळं. नाही काहीच नाही. तुमचं गावाचं पुनर्वसन नाही केलं का? नाही केलं ना अजून. तुम्ही मागणी वगैरे काय अजून मागणी वगैरे काही केलेली नाही अजून. का बरं, तुम्हाला इथं आवडतं का? आवडलं कुठं, आता पोरं काय करते ते बघूया. सगळ्याच्या विचारानं. बरं, आता मला सांगा, इथं कोण आजारी वगैरे पडलं तर कसं काय? आजारी पडलं तर आता काही गाडी नसतं. आता ही गाड्या आहे इथं, रस्ता झालाय म्हणून ठीक आहे, पण रस्ता पण एकदम डेंजर आहे. डेंजर आहे. अगदी तीव्र उतार आहेत. 2-3 चढ. बरं, रस्ता नव्हता तेव्हा कसं काय तुम्ही न्यायचं मग? रस्ता नव्हता तर डाल घेऊन भरायचं. हे असं डालक असतं ना, हा त्याच्यात बांबू टाकायचं हा, आणि तेच भरायचं न्यायचं वर. होय. असं करायचं. 4 माणसं लागायची न्यायला. शाळा वगैरे आहे की नाही? शाळा बांधलेली आहे, पण आता इथं मुलंच नाही तर शिक्षक बी नाही, मुलं बी नाही. बरं, आता गावात माणसं किती राहतात? गावात 15 माणसं राहतात. 15. आणि घरं किती आहेत? घर 2-3 घर आमची. 7-8 घर आहेत. अच्छा, 7-8 घर आहेत. 7-8 घरं लोक राहतात. कुटुंब जे असतात हा, पण राहणारी म्हणजे आता सद्यस्थितीत राहणारे 15च आहेत गावात. 5 आणि 3 8 घर आहेत समजा. मेन 8 घर आणि त्याच्यात कुटुंब आहे. अच्छा, सगळी बाकीची माणसं कुठं असतात मग तुमची? समजा मुलं नातवंड वगैरे काय असतील ते मुंबईलाच. आता काय इथे राहून काय त्यांचं पुढचं भविष्य काय घडणार नाही, त्यामुळे सगळी मुंबई, पुणे, सातारा अशी तिकडे असतात आहे ना. आणि ह्याला मग आता शाळा वगैरे बंद आहे म्हणताय? शाळा आहे बांधलेली, पण ती आता इथं पोरच नाहीत कोण, त्यामुळे कशी चालणार तरी कशी? मुलं बी नाही. होय होय होय. असं आहे.
मग याचा उदरनिर्वाह कसा चालतो तुमचा? उदाहरण काय भाताची शेती कुठं गव्हाची शेती बस बाकी होय. काय. त्याला काय गहू बी काय ठेवतच नाही ते जनावर काय ठेवतच नाही अच्छा रानगावी रानटी रानगहू, प्राणी वगैरे काही अस्वली बिसोली आहेत होय अस्वली? अस्वली बी येतात रानगहू येतं हम्म. आणि एक जनावर बी धरले होते ते बकरू धरलं होतं भावाचं आमच्या. मग काय त्याची भरपाई दिली का नाही? बरं का काय मिळले काहीतरी पैसे थोडंफार मिळले. पण यांचं परत एक वासरू नेलं ते मध्ये आता योग्यच वडील आहे ते मोठं बाप्पा आहेत ना तुमच्यावर आला ते त्यांचं एक वासरू नेलं. अच्छा म्हणजे रानटी आपण जरी जनावर पाळायचं म्हणलं तरी ती बी घेऊन जाते ते. त्रासच आहे ना मोठा. होय. लई त्रास आहे.